नमस्कार, मी प्राध्यापक तनुजा येलाले, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीच्या पुणे विभागामधून BPY 001 या आजच्या तासासाठी तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे. आज जो भाग आपण पाहणार आहोत तो अवैदिक व नास्तिक दर्शनांचा दुसरा तास आहे. आज आपण जैन तत्वज्ञानाची आणि त्यानंतर बौद्ध तत्वज्ञानाची ओळख करून घेणार आहोत. तर सुरुवात करूया जैन तत्वज्ञानापासून. जैन या शब्दाची उत्पत्ती जिन या शब्दापासून होते. जिन याचा अर्थ जिंकणारा. जैन धर्म हा प्राचीन भारतीय धर्म असून त्या धर्माअंतर्गत सांगितले गेलेले तत्वज्ञान जैन तत्वज्ञान म्हणून ओळखले जाते. या जैन धर्माचं पुनरुज्जीवन या युगामध्ये सर्वप्रथमतः तीर्थंकर श्री ऋषभदेवांनी केले. त्यामुळे ऋषभदेव हे पहिले तीर्थंकर समजले जातात. तसंच जैन धर्माचे शेवटचे आणि 24वे तीर्थंकर भगवान वर्धमान महावीर हे आहेत. जैन धर्माच्या तत्वज्ञानाचं आणि शिकवणुकीचं अधिक सोप्या भाषेमध्ये विश्लेषण करण्याचं काम भगवान वर्धमान महावीर यांनी केलं. भगवान वर्धमान महावीरांबद्दल आता आपण थोडीशी माहिती घेऊया. वर्धमान यांचा जन्म इसवी सन पूर्व 540 साली उत्तर बिहार मधल्या एका राजघराण्यात झाला. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी जीवनातील सर्व सुखांचा त्याग केला आणि संन्यस्त जीवन जगायला सुरुवात केली. 13 वर्ष सतत ध्यानधारणा आणि उपासना केल्यानंतर त्यांना सर्व विकारांपासून मुक्ती मिळाली आणि ते जिन झाले. जिन म्हणजे सर्व विकारांवर विजय प्राप्त करणारा आध्यात्मिक नेता. त्यामुळेच जैन धर्मामध्ये जिन झालेल्याला तीर्थंकर असे म्हटले जाते. जैन दर्शनाची सत्तामीमांसा अर्थात हे विश्व, जीव आणि सर्व घटकांसंबंधीचा दृष्टिकोन समजून घेताना आपल्याला त्यांची जीवाची संकल्पना पाहावी लागते. सर्व विश्वाचे वर्गीकरण जैन दर्शन 2 घटकांमध्ये करते, ते म्हणजे जीव आणि अजीव. जैन तत्वज्ञानानुसार विश्वामध्ये अगणित द्रव्ये आहेत, पण ती सर्वच एकतर चेतन आहेत किंवा अचेतन आहेत. त्यामुळे चेतन असणाऱ्यांना ते जीव म्हणतात, तर अचेतन असणाऱ्यांना ते अजीव म्हणतात. जीव हा आपल्या चेतन गुणामुळे इतर द्रव्यांपेक्षा म्हणजेच अजीवांपेक्षा वेगळा दिसून येतो असं जैन दर्शन सांगतं. सजीव प्राण्यांची शरीर ही जरी अजीव द्रव्यापासून म्हणजेच पुद्गलापासून बनलेली असली तरीही व्यवहारात त्या शरीरात सकट ते प्राणी जीव म्हणून ओळखले जातात. जीव किंवा आत्मा हा सूक्ष्म व अतींद्रिय असल्यामुळे तो प्रत्यक्ष दिसत नाही. या जीवांचं वर्गीकरण आपण या आकृतीमध्ये किंवा तालिकेमध्ये पाहू शकतो. जीवांमध्ये किंवा एकूणच अस्तित्वामध्ये अस्तिकाय आणि अनास्तिकाय असं वर्गीकरण मुख्यतः करता येतं. जैनांच्या मते काल हे एकमेव द्रव्य अनास्तिकाय आहे, तर जे अस्तिकाय आहेत त्यांचं वर्गीकरण चेतन आणि अचेतनामध्ये करता येतं. जे अचेतन किंवा अजीव आहे त्याचे पुन्हा वेगळे वर्गीकरण ते मूर्त आणि अमूर्त अशा अचेतन किंवा अजीवांमध्ये करतात. जे मूर्त आहेत त्यांना पुद्गल असं म्हटलं जातं आणि पुद्गला हे परमाणू किंवा स्कंध आहेत. तर जे अजीव अमूर्त आहेत, अरूपी आहेत त्यांना धर्म, अधर्म, आकाश या नावांनी ओळखले जाते. आता आपण चेतन जीवाकडे बघूया. चेतन जे जीव आहेत त्याच्यामध्ये 3 मुख्य प्रकार जैन तत्वज्ञान सांगतं. एक म्हणजे निगोद जीव, दुसरं संसारी किंवा बद्ध जीव आणि तिसरं मुक्त जीव. जे मुक्त जीव आहेत ते संसारापासून आणि संसाराच्या बंधनांपासून मुक्त झालेले आहेत. तर जे संसारी आणि बद्ध जीव आहेत ते
या विश्वामध्ये अस्तित्वात असून याच्या बंधनांमध्ये अडकलेले आहेत. संसारी म्हणजे संसरणारे, म्हणजे जे पुढे सरकत आहेत ते. संसारी जीवांचं पुन्हा वर्गीकरण 2 प्रकारांमध्ये केलं जातं, जे आहे त्रस आणि स्थावर. जी स्थावर जीव आहेत ती एकेंद्रिय आहेत, म्हणजे त्यांना केवळ एकच इंद्रिय आहे, ते स्पर्शाचं आहे. यांना स्पर्शयुक्त वा वनस्पती सृष्टी असंही म्हटलं जातं. आता आपण त्रसचे प्रकार पाहूया. त्रस जीवांमध्ये 2 इंद्रिय असणारे जीव, याच्यामध्ये त्यांना स्पर्श आणि रसना म्हणजे चव ह्या 2 इंद्रियांचे त्यांच्याकडे साधन असते. याच्यामध्ये आपण जंतू आणि कीटकांचा समावेश करू शकतो. त्रिइंद्रिय म्हणजे 3 इंद्रिय असणारे जीव, ज्याच्यामध्ये स्पर्श, रसना आणि घ्राण म्हणजे स्पर्श, चव आणि वास हे 3 इंद्रिय असतात. या 3 इंद्रियांच्या माध्यमाने ज्ञान मिळवण्याची त्यांच्याकडे सोय आहे. यामध्ये आपल्याला उवा, ढेकूण, मुंग्या यांचा समावेश करता येतो. त्या पुढचा जो जीवांचा प्रकार आहे तो चतुरिंद्रिय आहे. याच्यामध्ये स्पर्श, रसना, घ्राण आणि चक्षु म्हणजे स्पर्श, चव, वास आणि दृष्टी ही इंद्रिये त्यांच्याकडे असतात. यामध्ये आपण डास, मासा, भ्रमर, विंचू यांचा समावेश करू शकतो. आता जीव 5 इंद्रिय असणारे आहेत त्यांना पृष्ठवंशी असंही म्हटलं जातं. याच्यामध्ये अचित्त म्हणजे असंज्ञी आणि चित्त असणारे म्हणजे संज्ञी असे 2 प्रकार 5 इंद्रिय असणाऱ्यांमध्ये केले जातात. अचित्तामध्ये सुसर आणि इतर काही प्राण्यांचा समावेश होतो, तर चित्त संज्ञीमध्ये तिर्यक, मनुष्य, देव, नारक इत्यादींचा समावेश होतो. यामध्ये 5ही इंद्रिय असणारे जीव यांचा समावेश आहे. आता आपण अजीव म्हणजे त्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो ते पाहूया. अजीवामध्ये पुद्गलाचा समावेश होतो, अजीवामध्ये काळाचा समावेश होतो, धर्म वा गती याचा समावेश होतो, अधर्म वा स्थिती याचाही समावेश होतो आणि आकाशाचा समावेश होतो. इथे आपण पुद्गल म्हणजे नेमकं काय, कारण आधीच्या आकृतीमध्ये आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की स्थिती असणं म्हणजे काहीतरी न हलता, हालचाल न करता शांतपणे उभं आहे किंवा अस्तित्वात आहे. गती म्हणजे काहीतरी प्रवाहात आहे. काळ आणि आकाश ह्या संकल्पना आपल्या साधारणपणे ओळखीच्या आहेत, परंतु पुद्गल ही वेगळी संकल्पना इतर तत्वज्ञ दर्शनांच्या शिवाय जैनांमध्ये केलेली आढळते. तर पुद्गल म्हणजे काय, तर पुद्गल म्हणजे दगड, लाकूड, माती, प्राण्यांची शरीर इत्यादी आपल्या डोळ्यांना दिसणारे जे पदार्थ आहेत, तसंच सुगंधी, दुर्गंधी इत्यादी इंद्रियांना कळणारे म्हणजे डोळ्यांना न दिसणारे परंतु आपल्या इंद्रियांना जाणवणारे जे पदार्थ आहेत, या सर्वांनाच जैन दर्शन पुद्गल असं म्हणतात. पुद्गलाचा जो अतिसूक्ष्म भाग आहे त्याला ते परमाणू असं म्हणतात. हा जो परमाणू आहे तो आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण तरीही त्याच्यामध्ये म्हणजे त्या परमाणूमध्ये स्पर्श, रस, गंध व वर्ण इत्यादी गुण अव्यक्त रूपाने वास करत असतात. अनेक परमाणू मिळून त्यांचा स्कंध तयार होतो, तेव्हा त्या स्कंधामध्ये हे सर्व गुण दिसून येतात. साधारणपणे 8 प्रकारचे स्पर्श जैन दर्शनाने सांगितलेले आहेत. यामध्ये शीत म्हणजे थंड, उष्ण म्हणजे गरम, हलका वजनाने हलका, भारी वजनाने जड, रुक्ष म्हणजे जो मुलायम नाही, मृदू नाही तो, चिकट, मृदू म्हणजे मुलायम आणि कठीण म्हणजे कडक, अशा 8 प्रकारच्या स्पर्शांचा उल्लेख जैन तत्वज्ञान करतं. आणि हे सर्व गुण जर कशाचे आहेत असं आपण विचारलं तर अनेक परमाणूंनी मिळून जो स्कंध तयार होतो त्याला हे गुण आहेत असं आपल्याला दिसतं. आता फक्त स्पर्शच त्यांनी सांगितले आहेत का, तर नाही. स्पर्शासह त्यांनी रसाचेही 5 प्रकार सांगितलेले आहेत. रस म्हणजे
परमाणूंचा असा गुण जो आपल्याला चवीची जाणीव करून देतो. यामध्ये गोड चव, कडू, तिखट, आंबट, खारट यांचा समावेश होतो. तसेच दोन गंधांचाही समावेश जैन दर्शन करतं. त्यामध्ये सुगंध आणि दुर्गंध याचा आहे अंतर्भाव. तसंच 5 प्रकारचे वर्ण त्यांनी पुद्गलाचे सांगितलेले आहेत. तांबडा रंग, पांढरा रंग, पिवळा, काळा, निळा असे वर्ण. आता स्पर्श, रस, गंध आणि वर्ण ह्या सगळ्यांचे प्रकार मिळून एकूण 20 गुण पुद्गलामध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. ही मांडणी अर्थातच जैन दर्शनाने केलेली आहे. आता ज्या परमाणूंपासून हा पुद्गल तयार होतो किंवा पुद्गलाचा जो शेवटचा घटक परमाणू, त्या परमाणूपासून विश्वाची निर्मिती झाली आहे असं जैन दर्शन सांगतं. आस्तिक दर्शनांपैकी वैशेषिक हे दर्शनही परमाणुवादाचा स्वीकार करतं. त्यांच्या आणि जैनांच्या परमाणुवादामध्ये काहीसा फरक आपल्याला दिसून येईल. जैनांच्या परमाणुवादानुसार परमाणू जो पुद्गलाचा शेवटचा घटक आहे तो नित्य असतो, अदृश्य आणि अखंड असतो. त्याच्यामध्ये रस, गंध, वर्ण आणि स्पर्श असतात. परमाणू हे नित्य आणि अविभागी असून इंद्रिय ग्राह्य नाही. म्हणजे परमाणू हा आपल्या इंद्रियांना दिसू शकत नाही आणि त्याचे पुन्हा पुढे भाग करता येत नाही. इथे अविभागी आणि नित्यसाठी एक उदाहरण मी देऊ इच्छिते. समजा आपण एक खडूचा तुकडा घेतला आणि त्याचे 2 भाग केले. म्हणजे एक खडू मी 2 तुकड्यात तोडला आणि त्यातला एक भाग घेऊन त्याचे पुन्हा 2 तुकडे केले. असं मी किती करू शकीन बरं? शेवटी असा एक क्षण येतो की जिथे आता खडू 2 तुकड्यात तोडणे माझ्या हातांना शक्य नाही. अशा वेळेला समजा आपण त्या खडूला एका दगडाखाली रगडून त्याचा चुरा केला तर आपल्याला काय दिसेल? तर बारीक 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 त्याचे कण आपल्याला दिसतील. आता हा कण सुद्धा आपल्याला पुढे त्याचे 2 भाग करता येतील का? हाताने कदाचित करता येणार नाहीत, परंतु आपण असं गृहीत धरूया की त्याचे पुन्हा तुकडे करता येतात. आता हे तुकडे पुन्हा पुढे भाग 2 केले तर त्याचं किती शेवटापर्यंत आपल्याला जाता येईल? तर आपल्याला असं गृहीत धरायला लागतं किंवा मान्य करायला लागतं की खडूच्या त्या चूर्णाचा एक शेवटचा कण असा असेल की ज्याचे पुन्हा 2 तुकडे करणं शक्य नाही. तर असा जो शेवटचा कण आहे किंवा कणाचा तो अंश आहे तो पुढे त्याचे भाग करता येणं शक्य नाही असा तो अविभागी आहे. आणि हे परमाणूचं फार महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला जैन दर्शनच नव्हे तर वैशेषिक दर्शनानेही सांगितल्याचं दिसतं. हे परमाणू जैन दर्शनानुसार वेगवेगळ्या आकारांचे असतात आणि ते एकमेकांपेक्षा लहान मोठेही असतात. असं जरी असलं तरीही ते एकाच द्रव्याने बनलेले असतात. परमाणूंच्या संयोगामुळे म्हणजे अनेक परमाणू एकत्र येण्यामुळे वेगवेगळ्या तऱ्हेचे पदार्थ तयार होतात. तसंच जेव्हा ह्या परमाणूंचं विघटन होतं किंवा त्यांचा वियोग होतो तेव्हा संयोगामुळे जो पदार्थ निर्माण झाला असेल त्या पदार्थाचं विघटन होऊन तो पदार्थ तिथे नष्ट होतो. परमाणू हे नित्य आणि अविनाशी आहेत. म्हणजे ते कधीही कुणालाही नष्ट करता येणारे नाही. परमाणूंचा आकार, त्यांची रचना आणि त्यांच्या अवस्था ह्या वेगवेगळ्या असतात आणि या मूलभूत फरकामुळेच विविध परमाणूंच्या संयोगातून निर्माण होणाऱ्या वस्तूंमध्ये वेगवेगळे रंग, वेगवेगळे रस, वेगवेगळे गुण आपल्याला निर्माण झाल्याचं दिसतं. जैनांच्या जीवाचं स्वरूप जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला असं दिसेल की जैनांच्या जीवाचं मुख्य लक्षण हे चेतना किंवा उपयोग आहे. उपयोग याचे आपण सर्वसाधारणपणे उपयोग म्हणजे त्याचा वापर करून घेणे असा अर्थ लावतो. या ठिकाणी मात्र उपयोगाचा अर्थ दर्शन व ज्ञान असा आहे. हे जे मुख्य लक्षण किंवा वैशिष्ट्य आहे जीवाचं, जे उपयोग आहे त्याच्यामुळे जीवाला स्वसंवेदना आणि परसंवेदना हे गुण प्राप्त होतात. जीवाला 5 इंद्रिय आहेत. तसंच मन, वचन आणि काय ही 3 बल आहेत. श्वासोच्छवास आणि आयुष्य
ही आणखीन 2 आहेत. अशी सगळी मिळून जीवाकडे 10 प्राण असतात असं जैन दर्शन सांगतं. म्हणजे एकच एक कुठला तरी विशिष्ट घटक आहे ज्याला आपण प्राणतत्व किंवा जीव म्हणू असं जैन दर्शनात आपल्याला दिसत नाही. जैन दर्शनाच्या मते जीव हे सुद्धा अनेक गोष्टींचं एकत्रित झालेलं संयुग आहे. या संयुगामध्ये काय असतं तर इंद्रिय असतात, मन असतं, वचन काया असते, श्वासोच्छवास असतो, आयुष्य असतं. आता ह्या सगळ्या एकत्रीकरणातनं आपण काही घटक जर वजा केले तर तो जीव राहणार नाही, ते त्याचं विघटन असेल, म्हणजे जीव नावाची गोष्ट तिथून नष्ट झालेली असेल. जैन तत्वज्ञानानुसार जीव हा स्वतःच्या कर्मांचा म्हणजे स्वकर्मांचा करताही असतो आणि त्या कर्माच्या फलांचा भोगताही तो असतो. म्हणजे जे काही कर्म मी करेन ते माझंच कर्म असतं आणि त्याचं जे काही फळ मला मिळेल ते उपभोगणं हेही माझंच काम आहे. मग ती फळं चांगली असतील तर मला त्याचं सुख मिळेल, ती फळं चांगली नसतील तर मला त्याचं दुःख होईल किंवा त्याच्या यातना सहन करायला लागतील. जैन दर्शन जीवांचे जे वेगवेगळे प्रकार सांगतं त्यांचा आपण संक्षेपाने आधी उल्लेख केलेलाच आहे. इथे आपण पुन्हा एकदा जैनांचं जीवाचं वर्गीकरण समजून घेऊया. असे जीव ज्यांना एकच इंद्रिय आहे आणि त्या इंद्रियाचं नाव आहे स्पर्श इंद्रिय, ते आपल्याला वनस्पती सृष्टीमध्ये दिसतात. इथे शरीरामध्ये जी शक्ती आहे ती स्पर्शाशी संबंधित आहे आणि या गटातले सर्व जीव म्हणजे एकेंद्रिय या गटातले सर्व जीव हे कुठेही स्वतःच्या इच्छेने जाऊ न शकणारे आहेत. त्यांना म्हणूनच आपण वनस्पती सृष्टीतले जीव असं म्हणतो. म्हणजे झाडं असतील, वेली असतील, झुडपं असतील, छोटी छोटी रोपं असतील, यांच्यामध्ये जीव तर असतो, यांच्यामध्ये प्राणतत्व तर असतं, परंतु इतर प्राण्यांसारखं ते स्वतः त्यांना हवं तिथे हवं तसं फिरू शकत नाही. याचं कारण त्यांच्याकडे एक स्पर्श सोडलं तर अन्य कुठलंच इंद्रिय नसतं हे आहे. दुसरा जो भाग आहे ज्याच्यामध्ये आपण 2 इंद्रिय असणारे जीव यांचा विचार करतोय, त्यांच्याकडे स्पर्शासोबतच चव असते आणि वाचाही असते. म्हणजे या जीवांना स्पर्श समजतो तसंच त्यांना चवही समजते आणि काही विशिष्ट प्रकारचा आवाज ते काढू शकतात. यामध्ये आपण चित्रात बघतोय तसं अनेक जीव जे वेगवेगळ्या प्रकारच्या समुद्री वस्तूंमध्ये असतात, जसं की शिंपल्यात असणारा जीव, जसं की शंखात असणारा जीव, यांचा आपण इथे विचार करू शकतो. 3 इंद्रिय असणारे जे जीव आहेत ज्यांच्यामध्ये स्पर्श, चव यासह वासाचंही इंद्रिय त्यांना असतं, ज्याच्यामध्ये आपण आधी म्हणालो तसं लीक, मुंगी यांचा समावेश करू शकतो. 4 इंद्रिय असणारे जे जीव आहेत त्यांच्यामध्ये दृष्टी असते, म्हणजे त्यांना गोष्टी पाहता येतात. जसं त्यांना स्पर्श समजतो, जसं त्यांना चव समजते, वास समजतो, तसंच त्यांना दिसू शकतं. आपल्या सर्वांनाच आता विज्ञानाने हे सांगितलेलं आहे की सगळ्याच जीवांना ही बाहेरची सृष्टी एकसारख्या रंगात दिसत नाही. म्हणून कधीतरी तुम्ही कुठल्या तरी सिनेमातही पाहिलं असेल, विशेषतः जेव्हा सिनेमा कुठल्या तरी जीवांवर आधारित असतो, उदाहरणार्थ साप किंवा अनाकोंडा या प्रकारचा साप, तर जेव्हा जेव्हा माणूस जंगलाकडे पाहतो तेव्हा तिथे हिरवी झाडं दिसतात, परंतु जेव्हा तो साप किंवा तो अनाकोंडा माणसाकडे आणि जंगलाकडे पाहतो तेव्हा त्याला ती झाडं हिरवी दिसत नाही, तेव्हा त्याला ती झाडं कुठल्या तरी वेगळ्या रंगात दिसतात आणि काही वेळा माणसं आणि झाडं ही सगळी एकाच रंगात दिसतात. ह्याचं कारण त्याच्याकडे दृष्टी ही काही प्रमाणातच आहे. म्हणजे माणसाकडे काही क्षमता कुठल्या तरी इंद्रियांच्या जास्त आहे. आता त्याचप्रमाणे आपल्याला असं दिसतं की 5 इंद्रिय असणारा जो साप त्याच्याकडे ऐकण्याची क्षमता सुद्धा आहे. म्हणजे जसं त्याला दिसतं, जसं त्याला वास येतो, जसं त्याला चव येते, जसं त्याला स्पर्श कळतो, तसं त्याला ऐकूही येतं. याच्यामध्ये आपल्याला पाण्यातल्या सापाचा उल्लेख करता येईल.
माणसाचा मात्र माणूस आणि इतर चतुष्पाद प्राण्यांचा समावेश जैन दर्शनाने अशा एका वर्गीकरणामध्ये किंवा अशा एका भागामध्ये केला आहे की जिथे त्याच्याकडे 5 इंद्रिय आणि 6वं अंतरिंद्रिय म्हणजेच मनही आहे. आता आपल्या असं लक्षात येईल की जीव, विशेषतः मानवी आणि चतुष्पाद जीव, हे इतर जीवांपेक्षा कितीतरी वरच्या पातळीवर आहे. एक प्रकारची जीवांची उतरंड जैन दर्शनाने सांगितल्याचं आपल्याला दिसतं. जैन दर्शन म्हणतं की जीवाला जे ज्ञान होतं ते ह्या बाह्यसृष्टीचं आणि आपल्या आत म्हणजे आपल्या मनात आणि आपल्या शरीरात चालणाऱ्या गोष्टींचं जे ज्ञान होतं ते ज्ञान अज्ञानासोबतच आहे. म्हणजे जसं मला काही गोष्टींचं ज्ञान आहे तसं मला काही गोष्टींचं अज्ञानही आहे. म्हणजे काही गोष्टी माझ्या ज्ञानाच्या क्षेत्रात येत नाही. ज्ञान असा एक भाग बघितला तर आपल्याला असं दिसेल की जैन ज्ञानमीमांसा ज्ञानाचं 2 भागात वर्गीकरण करते. एक म्हणजे ज्ञान आणि दुसरं म्हणजे अज्ञान. अज्ञानाचे 3 प्रकार जैन तत्वज्ञानामध्ये सांगितले जातात: कुमती, कुश्रुत आणि कुअवती. आणि ज्ञानाचे 2 मुख्य प्रकार इथे सांगितले जातात, ते म्हणजे परोक्ष ज्ञान आणि प्रत्यक्ष ज्ञान. इथे थोडस आपल्याला ज्ञानाची संकल्पना जैन ज्ञानमीमांसेत कशी वेगळी आहे हे समजून घेतलं पाहिजे. परोक्ष ज्ञान जे आहे ते इंद्रियांच्या साह्याने होणारं ज्ञान आहे. इथे जैन दर्शन असं मानतं की जेव्हा मला काही गोष्टी दिसल्यामुळे समजतात, म्हणजे माझ्या समोर पाण्याचा ग्लास आहे हे मला कळतं कारण मी त्या पाण्याच्या ग्लासकडे पाहू शकतो. आता हे ज्ञान जे मला झालं जैन तत्वज्ञानानुसार ते इंद्रियांच्या माध्यमाने झालं, म्हणून ते परोक्ष ज्ञान. तर प्रत्यक्ष ज्ञान हे मला माझ्या आत्म्याच्या शक्तीमुळे कुठल्याही इंद्रियाच्या मदतीशिवाय जे होतं ते प्रत्यक्ष ज्ञान. इथेच नेमकं अन्य आस्तिक दर्शन आणि जैन दर्शन यांच्या ज्ञानमीमांसेमध्ये फरक असल्याचं आपल्याला दिसतं. न्यायवैशेषिकांसारख्या आस्तिक दर्शनाच्या मते जे ज्ञान इंद्रियांच्या मदतीने होतं त्याला ते इंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणतात, आणि जे ज्ञान आत्म्याच्या शक्तीमुळे किंवा ध्यानधारणेमुळे होतं त्याला ते योगज प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणतात. परंतु इथे मात्र जैन दर्शनाने इंद्रियांच्या मदतीने होणाऱ्या ज्ञानाला परोक्ष ज्ञान म्हटलेलं आहे, तर आत्म्याच्या शक्तीमुळे आत्म्याला जे ज्ञान होतं त्याला त्यांनी प्रत्यक्ष ज्ञान असं म्हटलेलं आहे. बाह्य विश्वासंदर्भात किंवा संबंधीच्या गोष्टींचं ज्ञान जेव्हा मला होतं तेव्हा ते होण्यासाठी मला इंद्रियांची गरज असते. परंतु माझ्या आत माझ्या मनात काय विचार सुरू आहेत हे जाणून घ्यायला मला कुठल्याही इंद्रियाची गरज नसते. आता जेव्हा मला कुठल्याच इंद्रियाची गरज नाही तेव्हा कुठल्याही माध्यमाशिवाय किंवा मदतीशिवाय ते ज्ञान मला होत असतं, आणि म्हणून जैन दर्शन त्याला प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणतं. परंतु जे ज्ञान आपल्याला इंद्रियांच्या मदतीने होतं त्याला जैन दर्शन प्रत्यक्ष ज्ञान म्हणत नाही. आता हे जे प्रत्यक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान आहे त्याच्या संदर्भात आपण पुढे समजून घेऊया. जे परोक्ष ज्ञान आहे त्यामध्ये 2 प्रकारचं ज्ञान होतं असं जैन तत्वज्ञान सांगतं. एक म्हणजे मनपर्याय ज्ञान आणि दुसरं आहे केवल ज्ञान. मनपर्याय ज्ञान आहे की जे दुसऱ्याच्या मनातले विचार समजून घेतं, किंवा या ज्ञानामुळे आपल्याला दुसऱ्यांच्या मनात काय विचार सुरू असतील ते समजतात. तर केवल ज्ञान जे आहे ते संपूर्ण आणि शुद्ध ज्ञान आहे. हे ज्ञान आपल्याला आत्म्याच्या शक्तीमुळे प्राप्त होतं. तर परोक्ष ज्ञान जे आहे ते आपल्याला इंद्रियांच्या माध्यमातून प्राप्त होतं. यामध्ये इंद्रियांच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचे 3 मुख्य प्रकार आपल्याला करता येतील. एक म्हणजे मती ज्ञान, दुसरं म्हणजे श्रुत ज्ञान आणि तिसरं म्हणजे अवधी ज्ञान. मती ज्ञान म्हणजे इंद्रिय आणि मन यांच्या सहाय्यामुळे होणारे ज्ञान. दुसरे जे आहे ते आहे श्रुत ज्ञान.
दुसऱ्याचा उपदेश ऐकून किंवा शास्त्र ग्रंथ वाचून जे ज्ञान होतं त्याला ते श्रुत ज्ञान असं म्हणतात. आणि अवधी ज्ञान हे स्थलांच्या आणि कालाच्या काही मर्यादेपर्यंत सूक्ष्म, तिरोहित व दूरस्थ पदार्थांचे ज्ञान होते त्याला अवधी ज्ञान म्हणतात. या आधीच्या तक्त्यामध्ये जिथे आपल्याला अज्ञानाचे 3 प्रकार दिसतात, कुमती, कुश्रुत आणि कुअवधी, हे परोक्ष ज्ञानाच्या संदर्भाने जे प्रकार आपण 3 पाहतो आहोत त्याच्याशी संबंधित अज्ञानी आहेत. म्हणजे मती ज्ञान जर चुकीचं झालं तर त्याला कुमती या प्रकारचं अज्ञान जैन दर्शन म्हणतं. श्रुतज्ञानामध्ये जर काही समस्या निर्माण झाली आणि आपल्याला चुकीचं ज्ञान झालं तर त्याला अश्रुत अज्ञान असं म्हटलं जाईल. आणि अवधी अज्ञान हे अवधी ज्ञानामध्ये बाधा निर्माण झाल्यानंतर प्राप्त होतं. इथे आपण जैन तत्वज्ञानाचा सत्तामीमांसेतील एक महत्वाचा सिद्धांत समजून घेऊया. ही गोष्ट कदाचित तुम्ही आधीही ऐकली असेल. एकदा एका राजाकडे 4 अंध लोक गेले आणि ते 4 अंध लोक राजाला म्हणाले की महाराज, आम्ही आतापर्यंत गज म्हणजे हत्तीबद्दल खूप ऐकलं आहे. आम्ही असं ऐकलंय की तो खूप मोठा महाकाय प्राणी आहे, पण आम्ही सर्व जन्माने अंध आहोत आणि आम्ही याआधी कधीही हत्ती अनुभवला नाही, कधीही हत्ती पाहिला नाही, आम्ही तो पाहू शकलो नाही. आम्ही असं ऐकलंय की तुमच्या राजमहालात अनेक हत्ती आहेत, तर आम्हाला कृपा करून हत्तीला भेटवा. राजा म्हणाला, अरे यात काय मोठंस, तुम्ही आता गजशाळेत चला आणि हत्ती काय आहे ते समजून घ्या. आणि मग राजाने त्याच्या सैनिकांना सांगितलं की या 4ही अंध लोकांना गजशाळेत घेऊन जा. ते सगळेजण गजशाळेत गेले आणि 4 अंध लोक 4 वेगवेगळ्या बाजूंनी हत्तीला हात लावून तपासू लागले. आता झालं असं की एक अंध व्यक्ती हत्तीच्या सोंडेकडे गेला, तर दुसरा अंध व्यक्ती हत्तीच्या पायाकडे गेला, तिसऱ्या अंध व्यक्तीने शिडीवर चढून हत्तीच्या पाठीला हात लावून पाहिला, तर चौथ्याने त्याच्या शेपटीकडे हात लावला. हत्ती पाहून झाला म्हणजे हत्तीला स्पर्श करून झाला. त्यानंतर हे सर्व अंध सैनिकासह पुन्हा राजाकडे महालात परत आले. राजाने विचारलं, लोक हो, पाहिला का हत्ती? ते म्हणाले, हो महाराज, धन्यवाद, बरं झालं तुमच्यामुळे आम्हाला हत्ती पाहता आला, हात लावून बघता आला. आता राजाने त्यांना विचारलं, मला सांगा बरं हत्ती कसा होता? तर जो अंध मनुष्य हत्तीच्या सोंडेकडे उभा होता आणि ज्याने सोंडेला हात लावला तो म्हणाला, अबोबो, हत्ती मोठ्या सापासारखा होता बरं का. दुसरा जो मनुष्य ज्याने हत्तीच्या शेपटीला हात लावला होता तो म्हणाला, हत्ती आहे ना, तो अशा चांगल्या जाडजूड दोरीसारखा आहे बरं का, तो काही लहान सहान नाही. पण ज्याने त्याच्या पायाला हात लावला होता तो अंध म्हणाला, महाराज, हत्ती काही छोटा नाही, मोठ्या झाडासारखा असावा तो. मागे एकदा मी एका मोठ्या झाडाचा बुंधा माझ्या दोन्ही हातात धरून पाहिला, पण तो हातात आला नव्हता. हत्ती अगदी त्या झाडासारखा आहे. आता ज्याने हत्तीच्या पाठीला हात लावून पाहिलं होतं तो म्हणाला, छे छे, हत्ती काही सापासारखा, दोरीसारखा, झाडासारखा नाही, हत्ती तर मोठ्याशा भिंतीसारखा आहे. मला माहितीये ना, ह्या महालाच्या बाहेर आत येताना मी भिंतीला हात लावला होता. जशी ती भिंत मोठी आणि सपाट तसा हत्ती सपाट आहे. आता ह्या कथेत आपण काय शिकतो बरं मित्रांनो? तर या कथेमध्ये आपण असं शिकतो की एकाच वस्तूकडं आपण सगळेजण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो आणि ज्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं त्या दृष्टिकोनातून त्या हत्तीबद्दल आपण विधान करू शकतो. हे जसं हत्तीबद्दल तसंच ते कुठल्याही वास्तवाबद्दल. आता आपण म्हणतोच की जैशी दृष्टी वैसी सृष्टी. म्हणजे काय, तर जसं मी पाहीन तसं मला जग दिसतं आणि हे जसं माझ्या बाबतीत तसंच ते आपल्यापैकी प्रत्येकाच्या बाबतीत खरं असतं. परंतु असं शक्य आहे का बरं की आपण सर्वांनीच केलेली विधानं खरी असतील? हत्तीच्या बाबतीत म्हणाल तर आपल्या सगळ्यांच्याच हे लक्षात आलं
की चारही अंध माणसांनी केलेली विधानं एका परीने योग्य होती, पण त्यांच्यापैकी कुणालाही हत्ती म्हणजे नेमकं काय हे उमगलं नव्हतं, कारण त्यांनी जो अनुभव घेतला त्याला अनेक मर्यादा होत्या. जैन दर्शन साधवाद व अनेकांतवादामध्ये हेच सांगतं की एकाच वस्तूबद्दल आपण निरनिराळ्या दृष्टिकोनातून परस्पर विरोधी विधाने करू शकतो आणि अशी सर्व शक्य दृष्टिकोनातून केलेली विधाने एकत्र केली तर आपल्याला त्या वस्तूचे पूर्ण म्हणजे सम्यक ज्ञान प्राप्त होऊ शकते. आता जर आपण त्या आंधळ्यांच्या गोष्टीकडे पुन्हा पाहिलं तर आपल्याला असं दिसतं, एका अर्थी हत्ती हा आहे बरं का मोठ्या सापासारखा, आणि त्याचा पाय खरंच झाडाच्या बुंध्यासारखा आहे. त्याची मोठीशी पाठ ही भिंतीसारखी आहे आणि त्याची दणकट शेपटी ही कुठल्या तरी मजबूत दोरखंडासारखी आहे. पण यातला कुठलाही एक भाग म्हणजे हत्ती नव्हे. हत्ती म्हणजे या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे असणं. यालाच जैन तत्वज्ञानामध्ये स्याद्वाद किंवा अनेकांतवाद असं म्हणतात. अनेकांतवाद किंवा स्याद्वादाची अजून थोडीशी माहिती घेण्यापूर्वी आपण जैन दर्शनाची प्रमाण व्यवस्था पाहूया. जैन दर्शनामध्ये 5 मुख्य प्रमाण त्यांनी मांडलेली आहेत. पहिलं आहे ते आहे स्मृती. स्मृती प्रमाण म्हणजे पूर्वी ज्या गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत, ज्या गोष्टींचं आपल्याला संस्कारांमुळे स्मरण होतं, त्या गोष्टींमधून मिळणारं ज्ञान. हे ज्ञान प्रत्यक्षावर अवलंबून आहे, कारण स्मृती होण्यासाठी किंवा आठवण येण्यासाठी त्या गोष्टींचा अनुभव आपण आधी घेतलेला असणं फार गरजेचं आहे. दुसरं जे प्रमाण आहे ते आहे प्रत्यभिज्ञान. प्रत्यभिज्ञान हे पूर्व अनुभूत वस्तू म्हणजे ज्या वस्तूंचा आपण आधी अनुभव घेतला आहे अशा वस्तू पुन्हा पुन्हा आपल्या अनुभवात येणे. हे प्रमाण प्रत्यक्ष आणि स्मृती यावर अवलंबून आहे. तिसरं जे प्रमाण जैन तत्वज्ञान सांगतं ते आहे तर्क. हे व्याप्तिज्ञान असून प्रत्यक्ष, स्मृती आणि प्रत्यभिज्ञान यांच्यावर ते अवलंबून असतं. चौथं जे प्रमाण आहे ते आहे अनुमान. जे ज्ञान व्याप्तिज्ञानानंतर साध्याचं ज्ञान होतं, जे प्रत्यक्ष, स्मृती, प्रत्यभिज्ञान आणि तर्क यावर अवलंबून आहे. शेवटचं प्रमाण जैन दर्शनाने सांगितलेलं आगम आहे. आगम हे ज्ञान आप्तवचनावरून होतं. म्हणजे जसं आस्तिक दर्शनांना वेदांमुळे ज्ञान होतं, ते ज्ञान आप्तवचनावरून होणारं ज्ञान आहे. आप्तवचन म्हणजे काय, तर अशा व्यक्ती किंवा स्रोतांनी दिलेलं ज्ञान की ज्याच्याविषयी आपल्या मनात कुठलाही संदेह, कुठलाही किंतु नाही. जसं आस्तिकांसाठी वेद, तसं जैन दर्शनासाठी आगम ग्रंथ. आगम ग्रंथ हे मूळ तीर्थंकरांनी दिलेले ग्रंथ असून त्याच्याविषयी कुठलीही शंका वा संशय जैन दर्शनाच्या किंवा धर्माच्या आचरकाच्या मनात नसतो. स्याद्वाद किंवा अनेकांतवाद जो आहे तो असा आहे की इथे जे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं ते जैन दर्शनाने सांगितलेल्या सर्वच प्रमाणांच्या माध्यमातून होतं. म्हणजे काहीतरी माझ्या इंद्रियाला दिसलं आणि म्हणून ते मी मान्य केलं असं नसून त्याच्या संदर्भातली माझी इतर स्मृती काय आहे त्याचाही मी तिथे विचार केला पाहिजे. जे काही मला ज्ञात होत आहे ते तार्किकदृष्ट्या योग्य आहे का, त्यानुसार मी काय अनुमानित करू शकीन याचाही विचार एखाद्या अनुभवकर्त्याने घेतला पाहिजे किंवा केला पाहिजे. तसंच ज्या कुठल्या गोष्टीचं ज्ञान मला प्रत्यक्षाने होतंय, मला स्मृतीने होतंय, मला तर्कामुळे होतंय, ते खरोखर आगम ज्ञान आहे का, कुठल्याही संशयाच्या किंवा शंकेच्या पुढे जाऊन किंवा पलीकडे हे ज्ञान आहे का. इथे आपण काही गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या समजून घेऊया. अनेकांतवादानुसार कुठल्याही वस्तूचं द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव लक्षात घेतले तर अस्ति म्हणजे त्या गोष्टी वस्तूत आहेत
असं विधान आपल्याला करता येतं. पण जर दुसऱ्याच वस्तूंचं द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव लक्षात घेतले तर नास्ती म्हणजे त्या गोष्टी प्रस्तुत वस्तूत नाहीत असे विधान आपल्याला करावे लागते. इथे उदाहरणं पण दिलेली आहेत. उदाहरणार्थ, द्रव्याच्या दृष्टीने सुवर्णाचा घट द्रव्य आहे असे ठरते, कारण तो परमाणु संघात आहे. पण जल, वायू इत्यादी द्रव्यांच्या परमाणूचा तो बनलेला नसल्यामुळे सुवर्ण घटामध्ये जल किंवा वायू हे द्रव्य नाही असं आपल्याला म्हणता येईल. क्षेत्राच्या दृष्टीने आपण असं म्हणूया की देवदत्त नावाचा एक माणूस स्वतःच्या घरी आहे असं तो म्हणेल, आणि त्याच वेळेला तो इतर कुणाच्या तरी किंवा दुसऱ्यांच्या घरी नाही असंही म्हणू शकेल. कालदृष्ट्या जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की सॉक्रेटिस नावाचा तत्वज्ञ ख्रिस्तापूर्वी होता, पण तो ख्रिस्तानंतरच्या काळात नव्हता असं म्हणता येईल. भावाच्या दृष्टीने बर्फ हे गोठलेले पाणी आहे असे म्हणावे लागेल, परंतु ते घट्ट किंवा कठीण असल्यामुळे ते जलमय पाणी नाही किंवा ते द्रव स्वरूपात नाही. आता इथे आपण असंही समजून घेऊया की मानवी संबंधांच्या दृष्टीने पाहिलं तर एक मनुष्य हा स्वपुत्राचा पिता आहे, म्हणजे माझ्या मुलाचा मी पिता आहे असं म्हणता येईल. त्याच वेळेला दुसऱ्यांच्या मुलाचा किंवा दुसऱ्यांच्या पुत्राचा मी पिता नाही असंही त्यांना म्हणता येईल. म्हणजे एखादी वस्तू असणे, त्याचा अस्तिभाव आणि नसणे हे आपल्याला अनेक संदर्भांमध्ये स्पष्ट करता येतं. आता जर एकाच वेळी आपण त्या वस्तूचं आणि दुसऱ्या वस्तूंचं द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव विचारात घेतले तर आपल्याला त्या वस्तूबद्दल आपलं विधान अस्तिच नास्तिच असं दुहेरी होणार आहे. समजा एकाच वेळी त्या वस्तूचं अस्तित्व आणि अभाव याच्याबद्दल आपण एकच विधान केलं तर आपल्याला अडचण येऊ शकते. आपल्याला असं विधान करता येणार नाही की ती वस्तू आहेही आणि ती वस्तू नाहीही. याला अव्यक्तम असं म्हणतात. तसंच चौथं विधान पहिल्या 3 विधानांशी क्रमाने संयुक्त केलं जातं. असं केलं की आणखी 3 विधानं आपल्याला करता येतात. ज्या वस्तूचं सापेक्ष अस्तित्व मान्य करूनही त्याचं नीट प्रतिपादन करणं आपल्याला अशक्य होतं त्याला आपण अस्तिच अव्यक्तम च असं म्हणतो. तर त्या वस्तूचं सापेक्ष नास्तित्व मान्य करूनही तिचा अभाव जर नीट मांडता येणं शक्य नसेल तर आपण नास्तिच अव्यक्तमच असं म्हणतो. एखाद्या वस्तूचं अस्तित्व आणि अभाव मान्य असतो पण दोन्हीही मांडणं शक्य नसतं. अशा वेळेला आपण अस्तिच नास्तिच अव्यक्तमच असं म्हणतो. आता हा झाला सॅदवाद की ज्याच्यामुळे एकाच वस्तूच्या संदर्भात आपल्याला विविध दृष्टिकोनातून विविध विधानं करता येतात. जैनांच्या या विविध दृष्टींचा विचार त्यांच्या नैतिक जीवनाशी संबंधित विचारांमध्ये दिसतो. नैतिक जीवनाचा जैन दर्शनाने सांगितलेला जो मार्ग आहे तो 3 प्रकारे येतो: सम्यक चरित्र, सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान. जैन दर्शनाने 5 व्रत सांगितलेली आहेत: अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. बौद्ध या ठिकाणी आपण जैन तत्वज्ञानाचा समारोप करत असून बौद्ध तत्वज्ञानाचा आता विचार करत आहोत. बौद्ध तत्वज्ञान समजून घेण्याआधी आपण गौतम बुद्धांचा आणि त्यांच्या जीवनाचा थोडासा विचार करूया आणि माहिती करून घेऊया. शाक्य गणराज्याचा जो राजा होता, शुद्धोधन त्याचं नाव, त्याची पत्नी महाराणी महामाया किंवा मायादेवी. या दोघांच्या पोटी क्षत्रिय कुळामध्ये गौतम बुद्धांचा इसवी सन पूर्व 563 मध्ये लुंबिनी येथे जन्म झाला. बुद्ध हे त्यांचं नाव नाही, त्यांचं मूळ नाव सिद्धार्थ. बुद्ध ही त्यांना मिळालेली उपाधी आहे. बुद्ध या शब्दाचा अर्थ आकाशा एवढा प्रचंड ज्ञानी असे होते आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वतःच्या प्रयत्नांनी मिळवलेली आहे.
बुद्धमध्ये मुख्यतः दोन प्रकारचे बुद्ध मानले जातात. एक म्हणजे संबुद्ध. संबुद्ध म्हणजे बुद्धत्व संबोधी ज्ञान प्राप्त करून स्वतःवर विजय मिळवला आणि स्वतःचा उत्कर्ष स्वतः करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. तर दुसरा अर्थ सम्मा संबुद्ध म्हणजे बुद्धत्व संबोधी ज्ञान प्राप्त असलेला आणि स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष व उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. इथे आपल्याला बुद्ध शब्दाचे दोन संदर्भ दिसतात. एक म्हणजे जिथे त्याने ज्ञान प्राप्त केलं आहे ते स्वतःच्या उत्कर्षासाठी, आणि दुसरं जिथे त्याने ज्ञान प्राप्त केलं आहे स्वतःच्या उद्धारासह इतरांचाही उद्धार करण्यासाठी. बौद्ध धर्मासंबंधी जे वाङ्मय हल्ली उपलब्ध आहे त्यात सर्वात जुनं वाङ्मय, सर्वात प्राचीन वाङ्मय जर कुठलं असेल तर ते आहे पाली भाषेतलं त्रिपिटक. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 100 वर्षातच बौद्ध संप्रदायाचं दोन भागांमध्ये विभाजन झालं. पहिलं आहे थेरवाद, यालाच हिनयान असं म्हणतात, आणि दुसरं आहे महायान, याला महासांघिक असंही म्हणतात. थोड्याच वेळापूर्वी आपण संबुद्ध आणि सम्मा संबुद्ध असे दोन प्रकार बुद्धाचे समजून घेतले, किंवा बुद्ध या पदाचे समजून घेतले. यातला जो पहिला आहे तो आहे स्वतःच्या उद्धारासाठी, उत्कर्षासाठी ज्ञानावर विजय मिळवणारा. या प्रकारची दृष्टी थेरवाद किंवा हिनयानाची दिसते, तर स्वतः बरोबर संपूर्ण जगाचा उत्कर्ष व उद्धार करणारे जे आहेत त्यांचा संदर्भ महायान किंवा महासांघिक बौद्ध तत्वज्ञानामध्ये आपल्याला दिसतो. त्रिपिटकांचा आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की त्रि म्हणजे तीन आणि पिटक म्हणजे पुस्तके किंवा ग्रंथ. त्यातलं पहिलं आहे विनय पिटक, हे संस्कृत आणि पाली भाषेमध्ये उपलब्ध आहे. दुसरं आहे सूत्र पिटक, हे संस्कृत आणि पाली भाषेमध्ये उपलब्ध आहे. याचे नाव सुत्त पिटक असेही आहे. तिसरं जे पिटक आहे ते आहे अभिधर्म पिटक, हे संस्कृत आणि पाली भाषेमध्ये उपलब्ध असून याला अभिधम्म पिटक असंही म्हटलं जातं. या तीन ग्रंथांना जसं आस्तिक दर्शनांसाठी वेद, जसं जैनांसाठी आगम ग्रंथ, तसं बौद्ध तत्वज्ञानासाठी, बौद्ध दर्शनासाठी त्रिपिटक, अशी त्यांची स्थानाची व्यवस्था आपल्याला दिसते. पहिलं जे विनय पिटक आहे त्यामध्ये एकूण 5 भाग आहेत: महावग्ग, चूलवग्ग, पाराजिक, पाचित्तीय, परिवार. सुत्त पिटकामध्ये दिग्घ निकाय, मज्जिम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय, खुद्दक निकाय असे 5 भाग दिसतात. तर अभिधम्म पिटकामध्ये 7 एकूण भाग दिसतात: धम्मसंगणी, विभंग, धातुकथा, पुग्गल पंक्ती, कथावस्तू, यमक आणि पठ्ठाण. त्रिपिटकांमध्ये जी स्वची संकल्पना म्हणजे जीवाची संकल्पना सांगितली आहे ती पंचस्कंधात्मक आहे. बौद्ध दर्शनाने सांगितलेले जे 5 स्कंध आहेत त्यामध्ये रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान यांचा समावेश होतो. इथे विज्ञान याचा अर्थ सायन्स असा नसून विज्ञान याचा अर्थ ज्ञान असा आहे. रूपस्कंध काय आहे असं आपण विचारलं तर आपल्याला दिसतं की आकाश हे तत्व वगळता 4 महाभूतांनी निर्माण झालेले सर्व पदार्थ म्हणजे रूपस्कंध. सुख, दुःख आणि अपेक्षा या त्रिवेदनांना वेदनास्कंध असं म्हटलं जातं. संज्ञास्कंध हा पदार्थांना वेगवेगळ्या रूपात पाहण्याची चित्ताची जी शक्ती आहे ती असतो. तर संस्कार स्कंध हा कुशल, अकुशल आणि अव्याकृत अशी जी मानसिकता चित्तात निर्माण होते त्याला बौद्ध दर्शन संस्कार स्कंध असं म्हणतं. तर विज्ञान म्हणजे जाणणे. मी आधी म्हणाले तसं विज्ञान या शब्दाचा अर्थ इथे सायन्स असा न होता तो जाणून घेणे, ज्ञात करून घेणे असा आहे. आपल्याला असलेली पंचेंद्रिय तसंच आपलं 6वं इंद्रिय जे चित्त, याद्वारे जे आपल्याला ज्ञान होतं
या ज्ञानदायी इंद्रिय समूहालाच बौद्ध दर्शन विज्ञानस्कंध असं म्हणतात. या ठिकाणी बौद्ध दर्शनाची स्वची संकल्पना समजून घेताना आपल्याला राजा मिलिंद आणि नागसेन यांची स्वच स्वरूप स्पष्ट करणारी संवादात्मक कथा पाहूया. एकदा राजा मिलिंद नागसेन नावाच्या बौद्ध दर्शनाच्या एका महत्वाच्या भिक्खूला भेटायला गेला. अर्थातच तो राजा असल्यामुळे तो भेटायला जाताना रथातून भेटायला गेला. राजा मिलिंदाने नागसेनांना स्वच्या संकल्पनेबद्दल अनेक प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरे देताना नागसेनाने मिलिंदांना विचारलं की राजे, तुम्ही आज इथे कसे आला आहात? राजांनी सांगितलं, अर्थातच रथातून. नागसेन म्हणाले, त्यातल्या कुठल्या भागाला तुम्ही रथ म्हणाल बरं? घोड्याला रथ म्हणाल, सांगाड्याला म्हणाल, चाकांना म्हणाल, त्याच्यावर बांधलेल्या सुंदर दिसणाऱ्या कमनीय छताला म्हणाल, घोड्याच्या लगामाला म्हणाल की रथ चालवणाऱ्या सारथ्याला म्हणाल? राजा मिलिंद चमकला, तो गोंधळला. तो म्हणाला, असं कसं एका भागाला रथ म्हणता येईल? हे सगळं मिळूनच तर रथ आहे आणि सारथी तो रथ चालवतो. नागसेन म्हणाले, अगदी बरोबर. जसं तू हे रथाचं मान्य केलंस, अगदी तसंच आपणही अनेक गोष्टींचे मिळून बनलेलो. शरीर, इंद्रिये, ज्ञान, मन, बुद्धी, आत्मा हे सर्व मिळून आपलं स्व बनलेलं आहे. तुम्हाला कदाचित आधी सांगितलेल्या रथाच्या उपमेची आठवण या ठिकाणी झाली असेल. बौद्ध तत्वज्ञानाचा एक महत्वाचा सिद्धांत आहे, तो म्हणजे प्रतीत्य समुत्पाद. प्रतीत्य समुत्पाद थोडक्यात समजून घ्यायचा असेल तर आपल्याला असं म्हणता येईल की अविद्येने प्रभावित होऊन माणूस भले बुरे अनेक कर्म करतो. हे कर्म म्हणजेच अविद्या. संस्कार हे पारिभाषिक नाव आहे. या आधीच्या जन्माच्या संस्कारांचं म्हणजेच कर्मांचं जे फळ आपल्याला या जन्मी भोगावं लागतं त्याला संस्कार असं म्हणतात. या संस्कारांमुळेच विज्ञान अस्तित्वात येतं. विज्ञानाला काहीतरी अधिष्ठान असतं आणि ते रूपाच्या स्वरूपात उपलब्ध होतं. त्यातूनच नामरूप अशी पुढची साखळी तयार होते. नामरूप आलं की त्याच्या सोबतच आध्यात्मिक आयतने येतात. ही आयतने 6 प्रकारची आहेत. या 6 प्रकारच्या आयतनांमध्ये 5 इंद्रिये आणि 1 मन आहे. ही सगळी अस्तित्वात आली की त्यांच्या विषयांशी त्यांचा संबंध येतो. विषयांशी म्हणजे जसं की आपले डोळे असतील तर त्याला समोरची दृश्य दिसतात. आपण कानांचा विचार केला तर आपल्याला ध्वनी ऐकू येतात. आपण जिभेचा विचार केला तर अनेक प्रकारच्या चवी आपल्याला कळतात. म्हणजे चव, दृश्य, ध्वनी किंवा एखाद्या वस्तूचा पृष्ठभाग हे इंद्रियांचे विषय आहेत. त्या विषयांमुळेच इंद्रियांना त्यांचं ज्ञान प्राप्त होतं. आता जेव्हा हे संबंध तयार होतात षडायतनाचे आणि बाह्य सृष्टीचे, त्यातूनच स्पर्श येतो. स्पर्श म्हणजे हा निकटचा संबंध. स्पर्शातूनच सुख, दुःख, अपेक्षा, उपेक्षा यांची निर्मिती होते. या सर्वांच्या एकत्रित संबंधाला प्रतीत्य समुत्पाद असं म्हटलेलं आहे. प्रतीत्य समुत्पादामध्ये पुढची जी पायरी आहे ती आहे वेदना. वेदना हा महत्वाचा टप्पा आहे. मागील जन्मीच्या संस्कारांचं फळ म्हणून विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना ही 5 अंग अटळच आहेत. मागच्या जन्मीच्या कर्मभावाचं फल म्हणून ही 5 अंग घेऊनच आपण जन्माला येतो. यांच्याशिवाय माणसाच्या कर्तृत्वाला वाव नाही. तृष्णा उत्पन्न होऊ द्यायची की नाही हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. तृष्णेची निर्मिती ही आधीच्या वेदनेपासून होते. जर तृष्णेचा समनाश केला तर पुढे प्रगती होत नाही आणि अशी प्रगती झाली नाही तर पुनर्जन्म होणार नाही. परंतु जर आपण तृष्णा उत्पन्न होऊ दिली तर त्या पुढची पायरी म्हणजे उपादान. एखाद्या गोष्टीला आपण चिकटून राहतो, आपल्या मनात त्याच्याबद्दल आसक्ती निर्माण होते. अशा प्रकारची आसक्ती निर्माण झाली की ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण खटपट धडपड करतो.
आणि आवश्यक त्या क्रिया करू लागतो. यालाच भव किंवा कर्मभव असं नाव आहे. तृष्णा, उपादान आणि भव ही तीनही अंग क्रियाशील असल्यामुळं आत्ताच्या म्हणजे चालू जन्माच्या कर्मभावाचा ते भाग बनतात. त्याच्यानंतर या जन्मीच्या कर्माचा विपाक म्हणून पुढच्या जन्मी आपण जन्म घेतो आणि त्याच्या मागोमागच शोक, परिदेव, दुःख, दैर्मनस्य, उपायास इत्यादी क्लेशही येतात. प्रतीत्य समुत्पाद हा एकत्रित किंवा एकामागे एक येणाऱ्या अनेक घटनांचा किंवा घटकांचा एकत्रित असा संघात आहे. या ठिकाणी प्रतीत्य समुत्पाद समजून घेत असताना आपल्याला क्षणभंगुरतावाद समजून घेणं, जाणून घेणं महत्वाचं आहे. बौद्ध दर्शनाच्या मते कुठलंही द्रव्य नित्य आणि निरंतर असं अस्तित्वात असत नाही. ते अनेक क्षणांमध्ये त्याचं अस्तित्व विखुरलेलं असतं. उदाहरणार्थ, आपण जेव्हा दिव्याच्या किंवा एखाद्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे बघतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की ती सलग सातत्याने निरंतर अशी एकच ज्योत आहे. पण खरं पाहता ही ज्योत एक नसते. प्रत्येक क्षणाला आपल्याला दिसणारी ज्योत ही वातीचा किंवा वातीतल्या कापसाचा नवा कण, तेलाचा नवा बिंदू आणि अग्नीचा नवा घर्षणात्मक प्रकार एकत्रित आणून ती अस्तित्वात येत असते. म्हणजे प्रत्येक ज्योत ही वेगळी असते, परंतु ती सतत एकत्रित एकामागे एक सातत्याने येत असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की ती एकच तर ज्योत आहे. जेव्हा आपण वाहतं पाणी पाहतो तेव्हा आपल्याला वाटतं तेच तर पाणी वाहते, पण आपल्या सगळ्यांनाच हे नीट समजेल की आपण पाण्याच्या त्याच प्रवाहात किंवा प्रवाहातल्या त्याच पाण्यात पुन्हा दुसऱ्यांदा पाय बुडवू शकत नाही. कारण ज्या क्षणी आपण पाय बुडवले आणि बाहेर काढले त्या क्षणी जे पाणी तिथे होतं ते पुढच्या क्षणी वाहून कुठेतरी दुसरीकडे निघून गेलेलं असतं. यालाच बौद्ध दर्शन क्षणभंगुरतावाद असं म्हणतं. आपण तेलाची जर धार ओतली तर आपल्याला असं दिसतं की ती एकच एक धार आहे, परंतु खरं पाहता तेलाचा प्रत्येक बिंदू हा वेगळा असतो. परंतु तेलाचे अनेक बिंदू एकत्रित आणि सातत्याने एकामागोमाग एक पडत असल्यामुळे ती एकच सतत धार असल्याचं आपल्याला दिसतं. आपल्याला हे जे दिसतं ते फक्त सातत्य आहे. त्यातलं जे नित्य असणं आहे, नित्यत्व आहे, तो आपला आभास असतो असं बौद्ध तत्वज्ञानाचं क्षणभंगुरतावाद सांगतो. आता हे जसं क्षणभंगुरतावाद पाण्यासंदर्भात, ज्योतीच्या दिव्याच्या ज्योती संदर्भात किंवा तेलाच्या संतत धारेबद्दल आपल्याला म्हणता येईल, तसंच ते मानवी जीवनाबद्दलही सांगता येतं. आणि तिथेच क्षणभंगुरतावाद हा सिद्धांत प्रतीत्य समुत्पाद या सिद्धांताशी जवळीक साधणारा किंवा त्याची सांगड एकमेकांशी घालून घेणारा आहे. प्रतीत्य समुत्पाद आणि क्षणभंगुरतावादाचा विचार केला तर आपल्याला असं दिसतं की एकूण जीवन चक्र जे आहे आणि त्यातून जी मुक्ती आहे, त्यातून बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे तो स्पष्ट करण्यासाठी बौद्ध तत्वज्ञानाने 4 आर्य सत्य सांगितली. यामध्ये दुःख समुदाय म्हणजेच दुःखाचं कारण आहे आणि ते कारण तृष्णा हे आहे. तुम्हाला आठवत असेल तर तृष्णा हे प्रतीत्य समुत्पादातली एक पायरी आहे. जसं दुःख आहे, जसं दुःख समुदाय आहे, तसंच दुःख निरोधही आहे. म्हणजे जर दुःखाला कारण असेल तर ते कारण आपण नष्ट केलं की त्याचं कार्य म्हणजेच दुःख हेही नष्ट होईल. कारण संपवलं तर कार्य उरणार नाही, हाच दुःख निरोध. आणि जर दुःख निरोध तत्वतः शक्य असेल तर दुःख निरोधाचा मार्गही शक्य आहे. दुःख निरोधाचा जो मार्ग बौद्ध दर्शनाने सांगितला त्याला आर्य अष्टांगिक मार्ग असं म्हणतात. आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे 8 मार्ग आपण अनुसरले, 8 गोष्टी आपण पालन त्याचं करत राहिलो तर आपलं दुःख संपून जाईल, त्याचं निराकरण होईल. यामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा समावेश होतो. इथे आपल्याला असं पाहिलं पाहिजे की सर्वच बौद्ध दर्शन ह्या सर्वच गोष्टी साधारणपणे मान्य करत असले
तरीही त्याच्या काही स्वरूपाबद्दल त्यांच्यामध्ये मतभेद दिसतो. या आधीच्या चर्चेमध्ये आपण पाहिलं की महायान आणि हीनयान अशा दोन मुख्य शाखा बौद्ध दर्शनाच्या होतात. महायान या शाखेमध्ये माध्यमिक आणि योगाचार किंवा विज्ञानवाद अशा दोन उपशाखा असल्याचं आपल्याला दिसतं. तर हीनयानामध्ये वैभाषिक आणि सैद्धांतिक किंवा सौत्रांतिक अशा दोन उपशाखा आहेत असं आपल्याला दिसतं. वैभाषिक हे जे संप्रदाय आहे, या संप्रदायिकांनी मोठी संगीती भरवली, म्हणजे धर्मपरिषद भरवली आणि बौद्धांच्या मूळ ग्रंथांवर टीका लिहिल्या. ह्या विभाषांचा किंवा टीकांचा आधार घेऊन जे आपली मते प्रतिपादित करतात त्यांनाच वैभाषिक असं म्हणत. वैभाषिक सर्वम अस्ति हे तत्व मान्य करत आणि ह्या सर्वात केवळ वर्तमान कालातच असणाऱ्या सृष्टीतील सर्व वस्तूंचा अंतर्भाव होतो असं नसून भूत व भविष्य काळातील वस्तूंचाही समावेश होतो असं वैभाषिक संप्रदाय सांगतो. सौत्रांतिक संप्रदाय जे आहे त्याला संक्रांतीवाद असंही नाव दिलेलं आहे. आपल्या हे लक्षात आलं असेल की दोनही संप्रदाय हीनयानाच्या उपशाखा आहेत. सौत्रांतिक संप्रदाय मूळ सूत्रांवर म्हणजे त्रिपिटकांवरच जास्त भिस्त ठेवतं. विभाषा किंवा टीका, मूळ ग्रंथांवरील टीका यांना ते प्रमाण मानत नाही. भूतकाळाचे आणि भविष्य काळाचे अस्तित्व वर्तमान काळाच्या अस्तित्वाप्रमाणे ते मानत नाही. म्हणजे सौत्रांतिक संप्रदायासाठी वर्तमान काळाचं अस्तित्व हे जास्त महत्वाचं आणि भूतकाळ किंवा भविष्य काळाचं अस्तित्व हे कमी महत्वाचं. आता आपण महायानाच्या दोन्ही संप्रदायांचा विचार करूया. माध्यमिक संप्रदाय हा तात्विक विचारसरणीत शाश्वतवाद आणि उच्छेदवाद ही दोनही टोकं टाळून विपरिणामवादाचा मध्यम मार्ग स्वीकारतं आणि म्हणून त्याला माध्यमिक असं म्हटलं जातं. दोन अगदी टोकाच्या गोष्टी टाळून जेव्हा आपण सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला आपण माध्यमिक असं म्हणतो. माध्यमिक संप्रदाय असं मानतं की जगातील सर्व गोष्टी सारख्या किंवा सातत्याने बदलत आहेत, त्यात फरक पडत असतोच, म्हणजेच त्या विपरिणामधर्मी आहे. जसं माध्यमिक संप्रदाय तसंच योगाचार किंवा विज्ञानवाद संप्रदायही महायानाची उपशाखा आहे. यांच्या मते सर्व गोष्टींमध्ये मन हे पुढाकार घेणारं आहे. मन हे श्रेष्ठ आहे आणि सर्व गोष्टी मनोमय आहेत. बाह्य सृष्टी जी आपणास भासमान होते ती ह्या विज्ञानाच्या कल्पनेमुळे, विज्ञान नसेल तर ती सृष्टी असून नसल्यासारखी आहे. योगाचाराने ज्ञानाचे 3 प्रकार सांगितले आहेत. परिकल्पित जे विज्ञानाने कल्पिले ते, परतंत्र ज्ञान जे ज्ञान सत्य भासणाऱ्या इतर अन्य कारणांवर अवलंबून असते आणि परिनिष्पन्न ज्ञान जे श्रेष्ठ प्रकारचे पारमार्थिक स्वरूपी ज्ञान आहे. परिनिष्पन्न या ज्ञानालाच ते तथता असंही नाव देतात. यानंतर आपण बौद्ध दर्शनातली अतिशय महत्वाची संकल्पना आजच्या तासाच्या शेवटाकडे पाहणार आहोत. ही आहे निर्वाण किंवा जिला पालीमध्ये निब्बाण असं म्हटलं जातं ती संकल्पना. मोक्षासोबत मनाला मिळणाऱ्या असीम शांतीसाठी भारतीय धर्मांमध्ये वापरली गेलेली ही संकल्पना मुळात संस्कृत संज्ञा आहे. श्रमण मतामध्ये दुःखापासून मुक्त झाल्याची ही अवस्था आहे. निर्वाण हा शब्द मुख्यतः बौद्ध दर्शनाच्या मोक्ष संकल्पनेच्या संदर्भात येतो. निर्वाण याचा शब्दशः अर्थ म्हणजे विझून जाणे. जसं मेणबत्ती किंवा दिवा विझतो तसं. बौद्ध मताच्या संदर्भात याचा अर्थ इच्छा, माया, भ्रम यांच्या आगी विझून गेल्यानंतर मनाला जी अक्षुण्ण शांतता लाभते ती म्हणजे निर्वाण. निब्बाण म्हणजे ही विझणे, नष्ट होणे, मृत्यू किंवा मोक्ष. निर्वाण शब्दाचे समाधान, तृप्ती, सुख, आनंद असेही अर्थ आहेत. भगवान तथागतांनी निब्बाणाविषयी त्यांचे शिष्य भंते पट्टीसेन यांना उपदेश करताना म्हटले की जो राखून बोलतो, विचारांचा संयम करतो, जो आपल्या देहाने दुसऱ्यास उपद्रव करीत नाही असा मनुष्यच केवळ निब्बाण मिळवू शकतो.
बौद्ध तत्वज्ञानात निर्वाणाचे उपाधिशेष आणि निरुपाधिशेष असे दोन प्रकार मानले जातात. निरुपादेश निर्वाण म्हणजे अंतिम मुक्ती, अर्हता पदाची प्राप्ती. तर उपाधिशेष निर्वाण म्हणजे मनुष्य जिवंत असताना प्राप्त होणारे निर्वाण पद, जिथे अज्ञान व वासनांचा नाश होतो. या ठिकाणी तुमच्या कदाचित लक्षात आले असेल, आधीच्या तासांमध्ये आपण जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती अशा दोन संकल्पना पाहिल्या होत्या. त्यांचा अगदी जवळून संबंध निरुपाधिशेष निर्वाण आणि उपाधिशेष निर्वाण यांच्याशी जुळला जातो. आज या ठिकाणी आपण जैन तत्वज्ञान आणि बौद्ध तत्वज्ञानाचा विचार केला. धन्यवाद.